उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना काय करायचा हा मोठा प्रश्न पडतो. मुलं एकतर टीव्ही बघतात किंवा मोबाईल बघतात. पण यापासून जर दूर ठेवायचं असेल, तर आपणही त्यांच्याबरोबर खेळलं पाहिजे. समर्थ आल्यानंतर भावकीतली काही मुलं समर्थ बरोबर खेळायला येतात. पण खेळून झाल्यानंतर ती आपापल्या घरी जातात. मग घरी गेल्यानंतर याला प्रश्न पडतो, "आता मला मोबाईल दे, मी मोबाईल बघत बसेन" किंवा मग मग मला टीव्ही लावून दे. बरं टीव्ही तर तास दीड तास ठीक आहे, पण दिवसभर कारण सुट्टी असली म्हणजे मुलांना 12-13 तास काय करायचा हा प्रश्न पडतो. शाळेमध्ये वेळ निघून जातो, पण सुट्टीमध्ये काय करायचा हा प्रश्न मुलांना वारंवार सतवतो आणि मग काय करायचा हा प्रश्न मुलांसमोर पडतो. मग मुलांबरोबर आता खेळायला ही मुलं जर गेली, तर समर्थ आता काय करायचा प्रश्न पडला. म्हणून समर्थच्या आजीने त्याला सुंदर अशी खेळणी बनवण्याचे सुचवलं आणि मग समर्थ आणि समर्थची आजी दोघं जण मिळून माती रानातली गोळा करून ती स्वच्छ चाळून घेतली. त्यातले खडे बाजूला केले आणि मातीचा असा गोळा करून समर्थची आजी त्याला शिकवायला लागलेली आहे, खेळणी कशी करायची असतात मातीची. मग मातीमध्ये काय-काय बनवायचं, मग आपल्या घरात ज्या वस्तू असतात त्या पण बनवू शकतो. मग त्याच्यामध्ये प्लेट, परात, तवा, छोटीशी चूल तसंच समर्थ म्हटलं, "आई अहो आपण आता कुकर पण बनवूयात." मग मातीचा कुकर बनवला, त्याचं झाकण बनवलं. अशी सुंदर खेळणी त्याच्या आजीने त्याला बनवून दिली. त्याच्यामुळे त्याचे 2-3 तास तर निवांत आरामात निघून गेले. अशा जर आजी असेल, तर प्रत्येक मुलाला मोबाईल घेण्याचा प्रश्नच पडणार नाही. कारण घरातले जे वरिष्ठ मंडळी असतात, ज्येष्ठ मंडळी असतात, त्यांनी अशी मुलांना समजून घेतलं पाहिजे. त्यांना काय हवं, काय नको. तर त्यामुळं काय होतं, त्यांची सुट्टीही उत्तमाची जाती आणि मोबाईलपासून ती दूर राहतात. तर हा खूप छान उपाय आहे. जे घरात आजी किंवा आजोबा असतात, तर त्यांनी मुलांबरोबर असं मिक्स झालं पाहिजे किंवा त्याच्या मुलांच्या आई-वडिलांनी जरी यामध्ये इन्व्हॉल्व होऊन मुलांबरोबर जर खेळलं, तर मुलं मोबाईलपासून नक्कीच दूर राहतील आणि असे आजी-आजोबा जर घरात असतील, तर मुलं काय या निसर्गाच्या सानिध्यात कायम अशी रमून जातील आणि त्यामुळे त्यांचं आरोग्यही उत्तम राहील. मोबाईल जर सारखं बघत बसला तर डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर आता रील्स सारखे असतात. ते सारखं स्क्रोल करून त्यांचा मेंदू पण कॉन्स्टंट एका ठिकाणी राहू शकत नाही. त्यामुळं अशा काही गोष्टी मुलांना घडवून दिल्या पाहिजेत. त्यांच्याबरोबर आपण केल्या पाहिजेत. तर मुलं स्थिर राहतील, एकाग्र होतील. एखादी गोष्ट करायची असेल तर आता या चिखलाच्या मातीपासून समर्थ इतका एकाग्र झालेला आहे. त्याचे तास दीड तास तर निवांत आरामात गेलेला आहे. आता ही भांडी वाळेपर्यंत त्याचा त्यात वेळ जाणार, सारखं बघत बसणार. त्यामुळे त्याचं काय मोबाईलपासून तो दूर राहील, टीव्हीपासून दूर राहील आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये रमेल. तर सुट्टीच्या दिवसात आपण अशा गोष्टी मुलांसाठी नक्कीच करू शकतो. घरातील तर कामं करायलाच पाहिजे, पण मुलांसाठी आपण वेळ दिला पाहिजे. काय आहे अलीकडे आता मुलं 1 किंवा 2च अशीच घरात असतात. त्यामुळे मुलांना प्रश्न पडतो, मी काय करू? तर मुलांबरोबर आपण असा वेळ घालवू शकतो, त्यांना वेळ देऊ शकतो. त्यांनी काय-काय करू शकतात, या गोष्टी करू शकतात. आता मातीची खेळणी ही खूप अगोदर म्हणजे जवळ-जवळ 1980 ते 90 ची जी मुलं आहेत त्यांना माहिती असतील या गोष्टी, की आपण अशा गोष्टी करत होतो. तर अलीकडच्या या मुलांना आपण या गोष्टी सांगितल्या पाहिजे. जेणेकरून काय होईल त्यांना त्या जुन्या आठवणी पण राहतील आणि नवीन कला त्यांना अवगत होईल. आणि काय असतं प्रत्येक गोष्ट आपण ज्यावेळेस त्यांना सांगत असतो, तर त्यांचा मेंदू तो अनुभव संग्रहित करून ठेवतो आणि कधी तर त्यांना फ्युचरमध्ये तो अनुभव उपयोगात येतो. तर मुलांबरोबर असा वेळ तुम्हीही नक्की घालवा. आणि घरातील जे कोणी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी तर आपल्या नातवंडांना, नातींना असा वेळ दिला पाहिजे. जेणेकरून ती मुलं सुट्टीमध्ये मोबाईलमध्ये जास्त इन्व्हॉल्व होणार नाहीत. मोबाईल द्यावा, पण त्याचं काहीतरी लिमिट ठरवून द्या. दिवस-दिवस मोबाईल मुलांना देऊ नका. या गोष्टी तुम्ही मुलांसोबत करा. मुलं मोबाईलपासून नक्की दूर राहतील. आता ही मातीची सुंदर अशी खेळणी बनवलेली आहेत. बघू शकता कुकर, परात, ताट, प्लेट्स, पोलपाट, चूल या सगळ्या गोष्टी सुंदर अशा समर्थनी बनवलेल्या आहेत. समर्थ आणि समर्थच्या आजीने बनवलेल्या आहेत. मैत्रिणींनो भेटूया अशाच एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.